मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.
संत मायबाप कृपावंत काय मी पतित घेते वाणू अवतार तुम्हा कराया कारण उद्धाराया जनगण जेव्हा परंतु कीर्तन सेवा करता जमलेले श्रोते सज्जन परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांची सेवा करता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण हिंदू सम्राट जगमान्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील सर्वांच्या पाठांतरातील उत्कृष्ट असा अभंग आहे विठाला. अभंगच्या चरणाचे जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातील आहे. आता अभंगात काय सांगितलेले, तुम्ही संत माय आणि बाप. काय सांगितलेलं इथं महाराजांनी काय वर्णन केलेले, तुम्ही संत माय बाप. संतच तुला म्हणून कळा नाही आज नुसते काम गण लावून दोत्र घालून संत होतात असे नाही. खरे संत कोण आणि त्याच्यात माय कोण आणि बाप कोण. संत तोची जाण जगी लोकांचा गैरसमज होऊ देऊ नका. आता पुन्हा जबाबदारी आहे का संतांची व्याख्या अगोदर आहे का. तुम्ही संत माय बाप. आता महाराजांनी एक ठिकाणी काय सांगितले, माय आणि बाप. संताची व्याख्या, स्वतःच्या जीवाची राख रांगोळी करून दुसऱ्याला प्रेम देतो, दुसऱ्याला सुख देतो, तो खरा संत आहे. खरे संत कोण आहेत आज. आज खरे संत स्वतःच्या जीवाची राख रांगोळी करून हा शेतकरी आई संत. शेतकऱ्याला कोणी संत नाही म्हणलं तर काय उपयोग नाही. टाळ्या. शेतकरी हा संत आणि माय आणि बाप कोण. आईने जीव घालावा बर का. आईने जीव घालावं आणि बापानं रक्षण करावं. स्वतःच्या अंगावर गोळ्या झेलतो तो जवान आणि तुम्हाला सुख देतो. तुम्ही आरामात झोपता. तुमची सकाळ पहाट एकदम चांगली उजळते. ते कुणाच्या जीवावर, त्या जवानाच्या जीवावर. बरोबर आहे. तुम्ही संत, तुम्ही संत माय आणि बाप. मग आई कोण. शेतकरी. बाप कोण. जवान. जय जवान जय किसान. खरे संत कोण आहेत आज. शेतकरी आणि जवान. जय जवान जय किसान. पण अफवा लय चालल्या त्या अफवा. अफवा बरेच चाललेले बरं का. संत कोण आहे काय कुणीच कोणाला मिळणार नाही सध्या. कुणी कोणाला संत म्हणतोय. चूक स्वतःच्या जीव. आता संतांचे प्रकारच बरे आहेत. झाड सुद्धा संताचाच प्रकार आहे. स्वतः उन्हात उभं राहतं आणि तुम्हाला सावली देतं. दुश्मन असू परका असू. पाणी संताचाच प्रकार. वैतागून आल्यानंतर आपण पाणी पितो पण त्याच्या जीवाची राखरांगोळी होती. तुमच्या जीवाचं कल्याण करतं, तुमची आत्मा शांत करतं. पाणी संताचाच प्रकार. हा पंखा फॅन सुद्धा काय करतो, स्वतः गरम होतो आणि तुम्हाला गार करतो. पण त्याच्या पाठीमागे एक भगवंताची शक्ती लाईट उभी असते. तो सुद्धा संताचाच प्रकार आहे. असे संत जे आहेत नको त्याला संत म्हणू नका. संत माणसामध्ये सुद्धा संत होऊन गेलेले आहेत. तेची संत तेची संत
बिचाऱ्याने स्वतःच्या जीवाची राख रांगोळी केली. रात्रंदिवस जागून तारे धरून, साप म्हणत नाही, इचू म्हणत नाही, काटा म्हणत नाही. रात्री लाईट नसली असली रानात त्याला जावं लागत. आहो बैल येड्यात काढतो बैल. 6 वाजल्यानंतर बैल बिचारा आपल्या गोठ्यात जातो आणि म्हणतो मी सुखी आहे, मी 6ला तरी घरी येतो. पण त्या बिचारा शेतकऱ्याला रात्री 2 वाजता लाईट आली तर लेकरा बाळातून उठून जावं लागत आणि ते धान्य पिकवून तुमच्या पोटात घालतो तो शेतकरी. आणि तो खरा संत आहे. आणि स्वतःच्या जीवाची राख रांगोळी करून स्वतःच्या अंगावर पाडा घालतो तो संत आहे. पण अफवा किती बेकार चालल्या. अफवा इतकं विचित्र आहे. आता एक पिंपळाच्या झाडाखाली ससा बसला होता बिचारा. निवांत विश्रांती घ्यावा म्हणून ससा झोपला. तेवढ्यात वरून पान पडलं, पिंपळाचं पान पडलं सशाच्या अंगावर. ससा उतळला ना. ससा उतळल्याबरोबर ते बघितलं कोल्याने. म्हणलं ससा का पळतोय बुवा. ससा पळता 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 मग कोला गेला पळत. म्हणलं काय भानगड आहे ससा, काय पळत, का पळतो. आता सशाच्या अंगावर पान पडलं, त्याला वाटलं आबाळ पडलंय. ससा कोल्याला म्हणायला लागला ए भागो भागो भागो, आसमान गिर रहा है म्हणला. जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. ससा त्याच्या पुढं. त्याला तरी मरण पाहिजे का. आता ही लांबून बघतो लांडगा. काय भानगड आहे बुवा. सशाने कोहाला पळवलाय. भानगड काय. लांडगा पळत पळत गेला. सशाला म्हणला काय भानगड आहे बुवा, तुझ्या मागं को ते का लागला. ससा का लागला. लांडगा म्हणला अरे म्हणला भागो भागो, आसमान गिर रहा है म्हणला. जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. लांडगा त्याच्या पुढं. चांगली पळापळी सुरू झाली. आता ती वाघाने बघितलं. काय भानगड आहे म्हणला. सशाने 2 प्राणी पळवायला लागलाय. काय भानगड आहे. कोला आणि त्याच्या पुढे लांडगा. गेला बाबा पळत 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 गेला. म्हणलं काय भानगड आहे, का पळता. म्हणला आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. वाघ त्याच्या पुढे. आता वाघ पुढं, त्याच्या पाठीमागं लांडगा, त्याच्या पाठीमागं कोला, त्याच्या मागं ससा. आता ह्या गडबडीमध्ये नदीला 2 गाढव चरत होते. आता ती गाढव एकमेकाला म्हणायला लागले काय भानगड आहे एवढस पांढरे म्हणले सस. त्याने कोला पळवलाय, लांडगा पळवलाय, वाघ पळवलाय. काय भानगड काय दुसरं गाढव त्याला म्हणतो गपचूप खा. नसता चौकशी नको करू. आपण नसता चौकशी करतो म्हणून आपल्याला गाढव म्हणते. पण गाढवाला काय दम निघत नाही. काय चाललंय म्हणून निघालेत गाढव. गेले गाढव. गाढव दोघं गेले. म्हणले काय भानगड आहे. तोवर ससा गाळातला होता. लांडगा गाठला, कोला गाठला, वाघ गाठला. म्हणला काय भानगड आहे गाढव. म्हणला आम्ही गाठलो तो. म्हणला आसमान गिर रहा है म्हणला. जीने का है तो भागो, मरने का है तो ठहरो. गाढव सगळ्याच्या पुढं. गाढव सगळ्याच्या पुढं गाढवच असतात ना. गाढव सगळ्याच्या पुढं गाढव. गाढवाच्या मागं वाघ, वाघाच्या मागं लांडगा, लांडग्याच्या मागं कोला, कोल्याच्या मागं ससा. आता पळायचं कुठं. आता गाढव तरी नीट पळतात का. खडा खडा लाता मारायला लागले. गाढव लाता मारायला लागले. 2 गाढव. सशाला मारते, गाढवाला ह्याला मारते, लांडग्याला मारते, कोल्याला मारते. फटका फटकी सुरू झाली. अरे पळायचंय कुठवर. ससा म्हणला तो आबाळ टेकले. आबाळ टेकले म्हणले तिथं जायचं म्हणले. आबाळ काय टेकत नाही. तुमची आशा काय संपत नाही. सर्व सुखाची आशा जन्मलेला, जगभोवती नाही गेला. जगाचा विचार न पावला, माया देती नाही बाबा. सर्व सुखाची आशा जन्मलेला, जगभोवती
आता पोतकचं नारळ पाडलं, असं मोठं झाड होतं आणि असं वाकलं होतं. पोतकचं नारळ पाडले त्याने, एक नारळ पाडता 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 त्यानं सगळं सटकलं, फक्त हात लागले. आता असं लटकल्याबरोबर खाली 3-3.5 परसाचा खड्डा मोठा. अवघडच आहे आता. फुकट बघा किती अवघड आहे. फुकट काय पचत नसतं. वर लटकलं, आता तेवढ्यात काय करावं बा म्हणला. आता उडी टाकली खाली, मिनरोप सांगायला सुद्धा माणूस नाही बा म्हणला. अवघड परिस्थिती. तेवढ्या गडबडीत त्याचं नशीब चांगलं. उंटावाला एक चाललो आता बाजारला. उंटावाला इकडे म्हणलं, तेव्हा जाऊ दे मला बाजार आहे म्हणला. अरे इकडे म्हणला 500 रुपये देतो म्हणला. मी लटकलो, माझे फक्त पायदर म्हणला. माझे फक्त काय दर म्हणला, पायदर म्हणला. आता बरं म्हणला होता त्याला बी आशा, त्याला 500 रुपये दिले, मिळते म्हणून गेला बुवा. आता उंट घेतलं खाली, उंटाची उंची ह्यो त्याच्यावर उभा राहिला आणि बरोबर पाय धरले भाऊ त्याने. असे पाय धरले. आता उंटाला वाटलं माझं कमी झालं, उंट गेलं. आता वरचं फुकाट लटकलं, आता खालचं 500ला लटकलं. चांगली लटका चालू आहे. हे लटका असे चालू आहे की वरचं म्हणतो काय रे बाबा 500 देऊ काय, तेवढं नाही बाबा अजून 1000 घे, पण वरचं काय सोडू नको बाबा. आणि अशी सगळे लटकी चालले बाबा. कोयता मुकादमाला लटकतो, मुकादम कारखान्याला लटकतो, विद्यार्थी आपल्या गुरुजीला लटकत, गुरुजी कोणाला तरी सगळी कोणाची लटकी चालू आहे. सर संसारात सगळी लटकी, कोणी कोणाला लटकत आहे. आता लटकी चालली. कोण फुकट आहे, कोण हिकत आहे. विठाला लटकी अवघड आहे पा. फुकट काय कामाचं नसतं. संतावर यायचं आपल्याला बरोबर. संत कोण हे चालला होता विषय. एक नवरा बायकोचा संसार सुखाचा होता. त्याला 2 मुलगा होता, 2 मुलं, मुलगा आणि मुली. लहानलेच होते बिचारे. मग त्यांनी काय केलं, एक उचल घेतली. उचल घेतल्याबरोबर कारखान्याला गेले. कारखान्याला गेल्याबरोबर सगळ्यांच्या कोपी लागल्या बरोबर तिची मागून गेली कशी तरी. नवरा बायको आणि ती लेकरू, मुलगा आणि मुलगी कोप लावली कशी तरी. आणि बिचारे रोज ऊस तोडायचे, कष्ट करायचे बिचारे आणि सुखाने संसार करायचे. काय ते शेतकऱ्याने बिचाऱ्याने केले हो, किती कष्ट बिचाऱ्याच्या जीवावर आहे. मग असं कष्ट करता करता एके दिवशी किती जबरदस्त हल्ला झाला त्यांच्यावर. गाडी उतरायला लागली होती. गाडी उतरायला लागल्याबरोबर गाडीमध्ये 3 टन ऊस होता. सोन्यासारखे लेकर त्या ऊसाच्या ढिगाऱ्यावर बसले होते. बायको कासरा ओढू जाम गाडी उतरायला लागला आणि तो बिचारा तो खाली ओढू जाम झाला. टायरला दांडकं लावून दांडळ लावून अडता थर्ड दिशेने खाली खलास झाला. जागेवर खलास झाल्याबरोबर सगळे जमा झाले. प्रेमाचे लोक झालं. इकडं फोन कर, तिकडं फोन कर. तो बिचारा गेल्याबरोबर आई रडायला लागली. बाळ रडायला लागलं. अहो ती बाळ 4 वर्षाचं बाळ, 2 वर्षाची मुलगी, ते दोन्ही रडायला लागले. घरी आले, अंत्यविधी केला आणि सुखाने खाली सगळं त्याचं सुख हिसकावून घेतलं. आडी अडचणीचा काळ सुरू झाला. पहा एखाद्यावर एवढी वाईट वेळ येते, कधी एवढी वाईट वेळ येते. त्या वाईट वेळेत तोंड देऊन आपल्याला पुढे जायचंय. संत पद मिळणं काही सोपं नाही. शेतकऱ्यांचं पद मिळणं काही सोपं नाही. देशावर लढायचं पद काही सोपं नाही. फार अवघड परिस्थिती. नवरा बायकोचं सुखाचा संसार, त्या सुखाच्या संसाराला कुणाची दृष्ट लागली. नवरा निघून गेला आणि त्या बाईने बिचारीने लेकराचं संगोपन चालू केलं. स्वतः रानात काबाड कष्ट करून स्वतः उपाशी राहून त्या बाळाला मोठं केलं, त्या मुलीला मोठं केलं, बाळाला मोठं केलं. आणि पहा शेजारच्या गावामध्ये यात्रा होती. श्रीमंताचे लोक यात्रेमध्ये पैसे घेऊन जातात. आणि हा मुलगा मित्राच्या कळपामध्ये गेला आणि त्याला विचारले, तुला यायचं का रे जत्रेला? ते म्हणला, मी सांगतो आई, मी तुला सांगतो. बाळांना सांगितलं, याला घरी. आई हे मुलं चाललेत,
यात्रेला मला 10 रुपये दे ग आई. आईने 10 रुपये दिले. पण 10 रुपये देत असताना चूल होती घरी चूल होती. त्या चुलीवर चहा टाकला. चहा गाळणी नव्हती, पदराची चाळणी केली आणि हात नव्हता. कागद घेतले आणि त्या पदराच्या चाळणीवर चहा घेतला. 10 रुपये साचवलेले त्या बाळाच्या हातात दिले. बाळाने ते पाहिलं, सांडशी नव्हती. सगळे यात्रेमध्ये गेले. कोण मजा करते, कोण कशी मजा करते, कोण कशी मजा करते. असं हाबरेट खाऊ खाऊ समाज संपत चाललेला आहे. पहा, नवीन प्रकारचे पदार्थ जे आलेले आहेत आता ते खायला लागले. बर्गर, चायनीज पदार्थ खाऊ खाऊ लोकांचे पेशी कमी व्हायला लागल्या. सगळ्यांनी आईश केली, मजा केली. आणि या बाळाने त्या जवळ एक सांडशी विकत घेतली. कागदामध्ये ती सांडशी घेतली, लपवली. आणि संध्याकाळचे 8 वाजल्या. दारामध्ये आई थांबलेली, फटका पदर डोक्यावर आणि दारामध्ये प्रवेश केला. आई हात दाखव ग. आई हात पुढं कर ना. आई हात पुढं कर ना. का तिचे मगा हात पुळले होते. आई हात पुढं कर. आई तू हात पुढं कर. का पुढं करीना? हात पुढे केले. हात पुढे केल्याबरोबर आईच्या हाताला फोड होते. आईच्या हाताला फोड होते आणि ते पाहिलं. आईने हात पुढे केले. बाळाने कागदामधून सांडशी आणि आईच्या हातात ठेवले आणि बाळाला जवळ घेतलं. बाळा, अरे तुझा बाप गेला, जाऊ दे, पण मला सुखाचा चांगल्या संस्कारित मुलगा मिळाला. बाळ मोठा झाला. बाळ व्यायाम करायला लागला. मुलगी शाळेत जायला लागली. मुलगा शाळेत जायला लागला. भयंकर अभ्यास करायला लागला. व्यायाम करायला लागला. निर्व्यसनी मुलगा. करता 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 औरंगाबाद सारख्या शहरामध्ये गेले. गेल्याबरोबर भरतीचा काळ होता. मिलिटरीचा भरतीचा काळ. आता जातीवंत मुलगा, शरीराने तयार झालेला, निर्व्यसनी आणि परमार्थिक संस्कार शरीरावर, सगळे परमार्थिक संस्कार, व्यायाम आणि भरती सुरू झाली. भरती चालू असताना त्याची भरतीत निवड झाली. आणि निवड झाल्याबरोबर त्याला तारीख दिली. तो 5 तारखेला यायचं. 5 तारखेला यायच्या नंतर तो बाळ घरी आला. घरी आल्याबरोबर आनंदाचा क्षण. आईला प्रेमाने आवडलं. ते प्रेमाने आवडलं. आई, माझी निवड झाली. आई, माझी निवड झाल्याबरोबर पाया पडला. आईचं दर्शन घेतलं. मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि देशावर निघाल्याबरोबर ताईडीच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला. अगं तायडे, मी दिवाळीला येणार. तायडे येणार. माझी बाई, माझी बेटा. लहानपणीला त्यांनी जवळ घेतलं. अरे आपले दादा गेले ना, जाऊ दे, मी आहे ना तुझ्या पाठीमागं. वडिलाची माया तुला कमी पडू देऊ नये. देणार नाही म्हणले. जवळ घेतलं. तायडीला आईचं दर्शन घेतलं. मारुतीरायाचं दर्शन घेतलं. हे मारुतीराया, अरे भक्ती तुझ्याकडूनच आम्ही शिकलो. लढाई तुझ्याकडून आम्ही शिकलो. मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि शरण गेले मारुतीराया. शरण झालो म्हणता. Oh
मायाने जीवाची राग रांगोळी करून तुला शिकवलं, तुला मोठं केलं आणि तू आता देशावर निघाला. आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुला. आणि ती बाळ निघालं. डायरेक्ट त्याला दिल्लीवर जायचं होतं. बाळ निघाल्याबरोबर नीट निधड्या छातीचा. दिल्लीला गेल्याबरोबर त्याची निवड झाली कारगिलला. आणि सगळ्यांचा प्रमुख निघाला. बेडर, धडक, शूर, घेणार नाही कोणाला असा निघाला. शूर आम्ही शूरामी सरदार मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.